हात जोडून विनंती करतो की ही लढाई आरक्षणाची नसून सन्माननीय मनोजदादा जरांगे यांच्या जीवाची आहे। सर्व मराठा समाजाने आज उद्या परवा 3 दिवसात रस्त्यावर यावं, दळणवळण बंद पडावं आणि या सरकारचं नाक दाबावं, जेणेकरून या सरकारचं तोल बसलेले आहेत आणि आज त्यांचा 5वा उपोषणाचा दिवस आहे। सकाळी सकाळी उठल्यानंतर त्यांच्या नाकाचा त्रास सुरू झाला। मित्रहो, दैनंदिन आयुष्यात आनंदी असणारे आपण लोक मात्र आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी एक माणूस या ठिकाणी स्वतःचा जीव पणाला लावतोय, आपलं मात्र या ठिकाणी मुळीच लक्ष नाही। मित्रहो, सरकारने बरेच गोष्टी या ठिकाणी मॅनेज केलेल्या आहे, मात्र मराठा समाजाचा छत्रपती शिवरायांचा हा मावळा मॅनेज व्हायला या ठिकाणी तयार नाही। आणि म्हणून सर्व समाजाला विनंती आहे, आपण गावागावामध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोठमोठ्याला होर्डिंग लावतोय, बॅनर लावतोय, शिवजयंतीची तयारी करतोय, पण या ठिकाणी आपल्यासोबत मोठा खेळ सरकारचा सुरू आहे। जर का सन्माननीय मनोजदादा जरांगे यांची तब्येत अजून खालावली आणि काही बरं वाईट हो नाही झालं तर कशी आपण या ठिकाणी कुठल्या तोंडाने आपण शिवजयंती साजरी करणार आहोत, हा प्रश्न आहे माझा पूर्ण मराठा बांधवांना। एक माणूस या ठिकाणी आपल्यासाठी मरण्याच्या दारात उभा आहे। आरक्षण हा आता पुढचा भाग आहे, मात्र सन्माननीय मनोजदादा जरांगे यांना या ठिकाणी सरसलामत तो पगडी 50 या म्हणीप्रमाणे वाचवणं, त्यांच्यासाठी रस्त्यावर येणं, त्यांच्यासाठी आपल्याला उभं राहणं हे या ठिकाणी महत्वाचं वाटतंय। गेंड्याच्या कातडीचं सरकार, गेंड्याच्या कातडीचं प्रशासन या ठिकाणी येऊन बघायला सुद्धा तयार नाहीये आणि तुम्हाला आम्हाला या समाजाला अंधारात ढकलणारा निर्णय या ठिकाणी शासन घेताना मनोजदादा जरांगे एकटे खंड लढवताना दिसत आहे। मात्र आपण का शांत आहोत? आपण का एवढे शांत झालोय की एका माणसाचा जीव या ठिकाणी पणाला लागलाय, जीव जायला लागलाय, मात्र आपल्या धामण्यामध्ये असलेलं रक्त या ठिकाणी सळसळ करत नाही। आणि म्हणून महाराष्ट्र बंदची जी घोषणा दिलेली आहे, पूर्ण मराठा समाजाच्या तरुणांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की पूर्ण महाराष्ट्र कडकडीत बंद पाडावा आणि या शासनाचं नाक दाबून या ठिकाणी तोंड उघडावं, अन्यथा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती करतो की ही लढाई आरक्षणाची नसून सन्माननीय मनोजदादा जरांगे यांच्या जीवाची आहे। सर्व मराठा समाजाने आज उद्या परवा 3 दिवसात रस्त्यावर यावं, दळणवळण बंद पडावं आणि या सरकारचं नाक दाबावं, जेणेकरून या सरकारचं तोंड उघडेल आणि आपल्या दादाचा या ठिकाणी जीव वाचेल। आणि म्हणून सर्व मराठा समाजाला आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।